उद्धवजी या मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होत आहेत. तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की त्याला मी उपमुख्यमंत्री मानत गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही. पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जात होती आणि तेव्हाही फोटो छापले जात होते. मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही. नाही, ते येणार, त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार, पुन्हा कार्यकर्त्यांनी सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, आणि परत जाणार. कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले, तेव्हा माझा मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये होता, त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांना भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बोलून ते गेले. त्यांना दुसरं उद्योग काय आहे? त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत, क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत, जयशाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे की आपला जो दसरा मेळा होता त्याच्यावर 63 कोटी रुपये खर्च होतात. त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवते. माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसा आणून द्या. गृहमंत्र्यांना या ठिकाणी पहिलं निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री, त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांनी तातडीची भेट घेतली. 6 दिवसानंतर अजून देखील उत्तर नाहीये. मला असं वाटतं की आता त्यांची सगळी जर का थेरं झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे, तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या. पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत, दीड आठवडा झालेला आहे. पंचनामे पूर्ण करण्यासाठी जी पुरावे लागते देखील आता नष्ट होत आहेत. भाजीपाला असेल किंवा पिकं असेल ती पूर्ण नाही. एक तर काय झालेलं आहे, जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही, अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेले. पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की पंचनामे अजून पुरे होत नाही. आणि पंचनामे कसले करताय? डोळ्यात देखत तुमचे डोळे आहेत ना, डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही, तर ते बघा ना तुम्ही. दिसतंय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पिकं पाण्यात सडून गेलेत. म्हणजे मी गेलो तेव्हा आता 1 आठवडा होईल, तेव्हाच तो सगळा वास, पिकं सडल्या त्याचा वास येत होता. आता तर काय हालत झाली असेल. म्हणजे पंचनामे कसले पंचनामे करताय? ताबडतोब तुम्ही बरं, बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत. मग जो शेतकरी असता तर सगळं विल्हेवाट लागलेली आहे, तो पुढची तयारी, आता रब्बीचं पीक ते काढणार कधी, त्याला बी बियाणे कोण उपलब्ध करून देणार, खत कुठून आणणार, तो नांगरणी कशी करणार, त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार. आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं, मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार. पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूरमातूर करू नका, हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती. त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात. मी केले होते तेव्हा काय निकष होते? कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती? कोणीच नव्हती मागितली, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं.